सुस्वागतम विद्यार्थी मित्र. इयत्ता 11वी भूगोल या ठिकाणी आपण शिकतोय किंवा अभ्यासतोय. इयत्ता 11वी भूगोलमधील असणारं पहिलं प्रकरण भूहालचाली या असणाऱ्या प्रकरणातील ज्या दोन हालचाली आहेत, ज्या प्रमुख हालचाली आहेत, त्या असणाऱ्या हालचालींपैकी आपण जी दुसरी हालचाल आहे म्हणजेच शीघ्र हालचाल, या शीघ्र हालचालीमधील असणारा भूकंप ह्या घटकाची माहिती अभ्यासलेली आहे. त्यानंतर असणारा पुढचा घटक आहे तो म्हणजे ज्वालामुखी. सर्वसामान्यपणे बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप किंवा घनरूप स्वरूपाचे जे काही पदार्थ आहेत, हे पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून म्हणजेच अंतर्गत भागातून भूपृष्ठावरती येतात किंवा येण्याची जी क्रिया घडते, अशा क्रियेला प्रामुख्याने आपण काय म्हणतो किंवा या प्रक्रियेस ज्वालामुखीय प्रक्रिया असं म्हणून ओळखलं जातं. आज जर पाहिलं तर जगामध्ये अनेक काही भागांमध्ये ही ज्वालामुखीची प्रक्रिया घडून येत असते. ही प्रक्रिया घडून येण्यासाठी खूप कमी वेळामध्ये किंवा खूप कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी परिवर्तन होत असतं. म्हणजेच ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत, या घटकांमुळं त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये विध्वंस किंवा जीवित वित्तहानी घडून येत असते. मग असे जे काही ज्वालामुखीचा उद्रेकाचे जे काही प्रकार आहेत, मग यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. म्हणजे ज्वालामुखी कशा पद्धतीनं होतो, त्या होण्याच्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्याचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. मग त्यामधील जर पाहिलं तर पहिला आहे केंद्रीय उद्रेक. या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे पहा आकृती क्रमांक 1.12 केंद्रीय उद्रेक असं म्हटलेलं आहे. मग या असणाऱ्या चित्रामध्ये किंवा फोटोमध्ये आपल्याला स्पष्ट त्यांनी दाखवलेलं आहे पहा. विशिष्ट अशा एकाच ठिकाणाहून भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून तप्त लाव्हारस किंवा लाव्हारसामधील असणारे जे काही घनरूप, द्रवरूप, वायुरूप जे असे वेगवेगळे घटक आहेत किंवा स्फोटक वायू अशा विशिष्ट अशा एका ठिकाणाहून किंवा एका केंद्रातून बाहेर पडत असतात आणि त्याचं संचयन त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये होत असतं. म्हणजेच अगदी एकाच ठिकाणी ज्याचा उद्रेक होतो आणि अंतर्गत भागातील असणारा तप्त शिलारस बाहेर पडण्याची क्रिया ज्या ठिकाणी घडते, अशा ठिकाणाला आपण केंद्रीय ज्वालामुखी असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भेगीय उद्रेक. या ठिकाणी दाखवलेली आहे पहा आकृती 1.13. ही जी आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे ती कशी आहे, किंवा असणारी आकृती कशाची आहे, ज्वालामुखीची आहे. परंतु कोणत्या ज्वालामुखीची, तर भेगीय उद्रेक या ज्वालामुखीची ही असणारी आकृती या ठिकाणी दिलेली आहे. मग या पहिल्या आकृतीत आणि दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी फरक असलेला दिसतोय. जी पहिली आकृती आहे ही आकृती कशी आहे, एकाच ठिकाणी अंतर्गत भागातील असणारा लाव्हारस बाहेर पडतोय म्हणून आपण त्याला केंद्रीय ज्वालामुखी असो किंवा केंद्रीय उद्रेक असं म्हणतो. त्याचप्रमाणे जी दुसरी आहे भेगीय उद्रेक, म्हणजे अगदी जमिनीला किंवा भूपृष्ठाला भेग पडून अंतर्गत भागातून विस्तृत अशा क्षेत्रातून तप्त असा शिलारस बाहेर पडण्याची प्रक्रिया घडते. मग अशी जी प्रक्रिया ज्या ठिकाणी घडते, अशा प्रक्रियेलाच त्या ठिकाणी ज्वालामुखीय उद्रेक, परंतु तो कोणता, भेगीय ज्वालामुखी उद्रेक म्हणून ओळखलं जातं. मग या असणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधी जर पाहिलं व सातत्य, यावरून जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी, सुप्त ज्वालामुखी किंवा मृत ज्वालामुखी असेही ज्वालामुखीचे वर्गीकरण केले जाते. म्हणजेच ज्वालामुखी होण्याची जी क्रिया आहे ही वारंवारच घडते असं नाही. त्या ठिकाणी काही वेळेस ज्वालामुखी होऊन जातो आणि कित्येक वर्ष, हजारो, शेकडो वर्ष त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होत नाही. मग अशा वेळेस असणाऱ्या किंवा परत कधीतरी हजारो वर्षानंतर त्याच क्षेत्रामध्ये जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला
तर त्या असणाऱ्या ज्वालामुखीला आपण काय म्हणतो, निद्रिस्त ज्वालामुखी किंवा जागृत ज्वालामुखी, म्हणजे सुप्त ज्वालामुखी किंवा मृत ज्वालामुखी असे त्या असणाऱ्या त्याच्या घडण्याच्या क्रियेनुसार त्यांना नावं दिली गेलेली आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत हे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. क्राकाटोआ ज्वालामुखीय उद्रेकासंदर्भात खालील काही उतारा दिलेला आहे, वाचा आणि त्या असणाऱ्या खालील प्रश्नांची उत्तरं द्या किंवा त्याच्यावरच दिलेला प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ज्वालामुखीय उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ जे आहेत त्यांची यादी करायची किंवा काही या ठिकाणी जे 2 प्रश्न दिलेले आहेत या 2 प्रश्नांची उत्तरं जो खाली असणारा उतारा आहे या उतार्याचं वाचन करून आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. मग त्यामधील असणारा पहिला आहे तो म्हणजेच उतारा आपण वाचूया. इंडोनेशियातील असणारे जावा सुमात्रा या बेटांमध्ये क्राकाटोआ नावाचं बेट होतं. येथे ज्वालामुखीचं वारंवार उद्रेक होत असत. 1883 साली मे महिन्यापासून मोठ्या उद्रेकांना सुरुवात झाली. 28 ऑगस्ट 1883 रोजी सकाळी 10च्या सुमारास झालेल्या उद्रेक जगातील आत्तापर्यंतची जी नोंद आहे या झालेल्या उद्रेकातील सर्वात मोठा उद्रेक ठरला. परिणामी संपूर्ण बेटच त्या ठिकाणी काय झालं, क्राकाटोआ नावाचं जे बेट होतं ते गडप झालं. सुमारे 25 घन किलोमीटर आकारमानाचा इतका खडकाची धूळ वातावरणात पसरली. त्या धुळीच्या राखेचा स्तंभ 80 किलोमीटर उंच एवढा त्या ठिकाणी तयार झाला. क्राकाटोआतून निघून हवेत फेकल्या गेलेल्या खडकांच्या तुकड्याचे आकारमान 21 घन किलोमीटर एवढे होते. म्हणजे अगदी ज्या ठिकाणी उद्रेक झालेला आहे त्या उद्रेकाच्या ठिकाणापासून 21 किलोमीटरपर्यंत त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेले पदार्थ फेकले गेलेले आहेत. यातूनच निर्माण झालेली राख ही 8 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरली. म्हणजे ज्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे त्या ठिकाणापासून 8 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रापर्यंत ही ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख पसरली. या राखेतून तयार झालेल्या ढगांमुळेच प्रदेश 2 ते 3 दिवस अंधकारमय झाला होता. त्यानंतर हे ढग काही वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत राहिले. ज्वालामुखी जवळ समुद्रात प्युमिस या सच्छिद्र खडकांचे इतका जाड थर साचून तरंगत राहिला की त्यामुळे जाण्या येणाऱ्या लोकांना किंवा जहाजांना त्या ठिकाणी थांबवलं किंवा अडथळा निर्माण झाला. ज्वालामुखीमुळे व त्यापासून निर्माण झालेल्या सुनामी लाटांमुळे त्या असणाऱ्या सागरी किनाऱ्यालगत असणारे जे काही देश आहेत किंवा किनारी भाग आहे या भागांमध्ये जवळजवळ 36,000 लोक मृत्युमुखी पडले. 1927मध्ये त्याच जागेवर ज्वालामुखीचा उद्रेक होऊन पुन्हा उद्रेकाला सुरुवात झाली आणि त्या उद्रेकातून त्याच जागी एक नवीन बेट उदयास आलं किंवा नवीन बेटाचा जन्म झाला. त्यालाच आपण अनक क्राकाटोआ म्हणजेच बाल क्राकाटोआ, नवीन असणारं जन्माला आलेलं बाल असं असणारं जे बेट आहे या बेटालाच अनक क्राकाटोआ या नावाने ओळखलं जातं. तेथील ज्वालामुखी सातत्याने राख आणि वाफ बाहेर पडत असते. नव्याने तयार झालेले हे बेट भूगर्भशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अभ्यासकांची एक प्रयोगशाळा बनलेली आहे. म्हणजेच ज्यावेळेस अचानक झालेला 1983 साली झालेला जो भूकंप होता त्या भूकंपाने किंवा त्या हादऱ्यामुळे त्या असणाऱ्या क्राकाटोआ नावाचं बेट उद्ध्वस्त झालं. परंतु कालांतराने काही वर्षानंतर त्याच असणाऱ्या क्षेत्रामध्ये काय झालं,
पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक होऊ लागला किंवा हादरे बसू लागले आणि त्यातून काय झालं, पुन्हा त्या ठिकाणी असणारं नवीन बेटाची निर्मिती झाली. त्यालाच आपण अनक क्राकाटोवा या नावाने ओळखलं जातं. ज्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून प्रामुख्याने 3 प्रकारचे पदार्थ बाहेर पडत असतात. म्हणजेच या असणाऱ्या उद्रेकातून काय काय बाहेर पडतं आहे, तर 3 वेगवेगळ्या प्रकारचे घटक किंवा पदार्थ बाहेर पडतात. त्यामध्ये जर पाहिलं तर द्रवरूप, घनरूप, वायुरूप असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे घटक भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून बाहेर पडत असतात. म्हणजेच वेगवेगळ्या घटकांचं काय होतं, त्या ठिकाणी बाहेर पडण्याची क्रिया घडत असते. मग त्यामधील असणारे द्रवरूप पदार्थ हा जो पहिला घटक आहे तो पण या ठिकाणी पाहूया. यामध्ये वितळलेल्या खडकांचा द्रव पदार्थाचा समावेश होतो. म्हणजेच खडकाचा जो काही वितळलेला भाग आहे तो खडकाचा वितळलेला भाग अगदी पातळ स्वरूपाचा असणारा खडक या असणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडण्याची क्रिया करते. त्यावेळी हे वितळलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात. जे वितळलेले पदार्थ आहेत ते ज्यावेळेस आतमध्ये असतात, भूपृष्ठाच्या खाली आतमध्ये, त्यावेळेस त्या असणाऱ्या पदार्थांना काय म्हटलं जातं, मॅग्मा असं म्हटलं जातं. मग हाच मॅग्मा ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि या उद्रेकाबरोबर भूपृष्ठाच्या वर येतो किंवा वर येण्याची क्रिया घडते, मग अशा वेळेस अशा असणाऱ्या पातळ खडकाच्या थराला किंवा असणाऱ्या रसाला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं आहे, तर लाव्हा असं म्हटलं जातं. तोच पदार्थ आहे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये पातळ वितळलेल्या स्वरूपात असणाऱ्या खडकाला आपण काय म्हणतो, मॅग्मा असं म्हणतो. तोच मॅग्मा वितळलेल्या स्वरूपात वर येतो आहे आणि वर आलेला जो काही खडकाचा पातळ थर आहे किंवा खडक आहे त्यालाच आपण लाव्हा म्हणतो. तप्त असा खडकाचा थर बाहेर येण्याची जी क्रिया घडते त्याला आपण लाव्हा असं म्हणतो. या लाव्हारस आपणास सिलिकेच्या प्रमाणानुसार त्याचे 2 प्रकार पडत असतात. यामध्ये जर पाहिलं तर आम्ल लाव्हा आणि अल्कली लाव्हा अशा प्रकारचे 2 वेगवेगळे लाव्हामध्ये प्रकार पडले गेलेले आहेत. मग त्यामधील असणारा आम्ल लाव्हा म्हणजेच काय, तर यामध्ये सिलिकेचे प्रमाण जास्त असते. त्याचा वितळण बिंदू उच्च असतो, तो घट्ट असतो आणि त्यामुळेच त्याचे वहन संथ गतीने होते. म्हणजेच आम्ल लाव्हा यामध्ये काय होते, सिलिकेचं म्हणजे वाळूचं प्रमाण जे आहे हे काय आहे, जास्त असतं. मग या वाळूच्या असणाऱ्या प्रमाणाच्यामुळेच तो बाहेर पडल्यानंतर लवकर घट्ट होतो आणि लवकर घट्ट झाल्यामुळेच काय होतो, तो जास्त प्रवाहित न होता तो त्याच ठिकाणी संत प्रवाहित होऊन काय होत असतं, त्याचं संचयन होत असतं. त्याला आपण आम्ल लाव्हा असं म्हणतो. त्यानंतर लाव्हामधील असणारा अल्कली लाव्हा हा दुसरा प्रकार आहे. यामध्ये सिलिकेचे प्रमाण कमी असते, त्याचा वितलन बिंदू कमी असतो, तो पातळ असतो, त्यामुळे तो जास्त प्रवाहित होतो. म्हणजेच अल्कली लाव्हा या असणाऱ्या लाव्हा रसामध्ये सिलिकेचं वाळूचं असणारं प्रमाण जे आहे हे कसं असतं, कमी असतं. आणि वाळूचं प्रमाण कमी असल्यामुळे तो कसा असतो, थंड होण्याचं जे प्रमाण आहे त्याचं हे जास्त काळ तो थंड होत नाही, पातळ असतो आणि तो जास्त काय होतो, प्रवाहित होतो. असं या ठिकाणचं असणाऱ्या लाव्ह्याचं आपल्याला 2 प्रकार सांगता येतात. मग या असणाऱ्या द्रवरूप पदार्थामध्ये आम्ल लाव्हा आणि अल्कली लाव्हा असे 2 प्रकार
प्रकारांमध्ये अंतर्गत भागातून द्रवरूप पदार्थ बाहेर पडत असतात. त्याचप्रमाणे दुसरा आकडा आहे तो म्हणजे दुसरा घटक आहे तो म्हणजे घनरूप पदार्थ. या असणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो, मग तो भेगीय असेल किंवा केंद्रीय उद्रेक असेल, यातून मोठ्या प्रमाणात काय होत असतो, द्रवरूप घनरूप पदार्थांबरोबरच धुलीकण किंवा खडकाचे तुकडे मोठ्या प्रमाणात या असणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत असतात. ज्यावेळी हे पदार्थ सूक्ष्म अतिसूक्ष्म अशा स्वरूपाचे असतात किंवा त्यालाच आपण ज्वालामुखीय धूळ म्हणून देखील ओळखलं जातं. मग अशा या ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये केवळ ज्वालामुखीय धूळ, राख किंवा खडकाचे लहान मोठे तुकडे किंवा इतर जे काही लहान मोठ्या आकाराचे वाळूचे जे कण आहेत, ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडण्याची क्रिया घडत असते. मग अशी जी क्रिया आहे त्याचप्रमाणे ज्वालामुखीय बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत त्या पदार्थांनाच ज्वालामुखीय बॉम्ब या नावाने देखील ओळखलं जातं. म्हणजेच भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून घनरूप द्रवरूप पदार्थामध्ये खडकाचे तुकडे किंवा राख किंवा इतर लहान मोठ्या स्वरूपाचे जे घटक आहेत हे तप्त अशा स्वरूपात भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून बाहेर पडत असतात. त्यानंतर असणारा जो तिसरा प्रकार आहे पदार्थ आहे तो म्हणजेच वायुरूप पदार्थ. ज्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस ज्वालामुखीच्या उद्रेकातून द्रवरूप पदार्थ घनरूप पदार्थ यांच्याबरोबरच वायुरूप पदार्थ देखील बाहेर पडत असतात. यामध्ये जर पाहिलं तर उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखातून व दोराड्याचे दगड ढग दिसू लागतात. म्हणजेच ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे जे काही धूर आहे किंवा यात वेगवेगळे वायू आहेत या वायूंमुळे मोठ्या प्रमाणात ढग तयार होत असतात. दोराड्याच्या ढगांच्या आकारमानानुसार त्यास फुलकोबी ढग असं देखील म्हटलं जातं. यांमधील काही वायू ज्वलनशील असल्याने ज्वालामुखीच्या मुखाशी ज्वाला निर्माण होत असतो. म्हणजेच ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत असताना वेगवेगळ्या प्रकारचे स्फोटक वायू किंवा विषारी वायू देखील या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून घनरूप द्रवरूप पदार्थांबरोबर वायुरूप पदार्थ देखील बाहेर पडत असतात. हे असे वायुरूप पदार्थ जे आहेत हे ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणात स्फोट किंवा आवाज करत भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून भेगीय उद्रेकातून किंवा केंद्रीय उद्रेकाच्या स्वरूपात बाहेर पडण्याची क्रिया घडते. त्याचप्रमाणे या ज्वालामुखीच्या उद्रेकातून घनरूप द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात आणि बाहेर पडलेल्या पदार्थातून किंवा पदार्थांचं ज्यावेळेस संचयन होतं त्यावेळेस त्या संचयनातून त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये त्या जमिनीला किंवा पदार्थांच्या संचयनातून जमिनीला वेगळा आकार येत असतो. मग असं ज्यावेळेस वेगळा आकार येतो किंवा त्या असणाऱ्या प्रदेशातील मूळ परिस्थिती जमीनपेक्षा वेगळी जमीन तयार होत असते किंवा वेगळा आकार येत असतो. म्हणजेच त्या ठिकाणचं ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडलेल्या पदार्थांपासून वेगळं असं भूरूप तयार होत असतं. कधी ज्यावेळेस तो लाव्हारस थंड होतो त्यावेळेस त्यापासून काय होत असतं, वेगळं असं भूरूप तयार होतं. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजेच लाव्हा घुमट. या ठिकाणी आकृती क्रमांक 1.14 ही दाखवलेली आहे पहा. मग या आकृतीमध्ये आपल्याला किंवा पाहायला मिळतं आहे की लाव्हा घुमट कशा प्रकारचं असतं. ज्यावेळेस मॅग्मा
आता मॅग्मा कशाला म्हणतो आपण? भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ज्यावेळेस वितळलेल्या स्वरूपात खडक आहेत अशा खडकांना आपण मॅग्मा असं म्हणतो. आतमध्ये आहे तोपर्यंत. तोच मॅग्मा ज्यावेळेस भूपृष्ठावर येतो त्यावेळेस आपण त्याला लाव्हा असं म्हणतो. म्हणजेच भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातील असणारा जो मॅग्मा जो आहे हा मुखातून बाहेर येऊन तेथेच घनरूप बनतो. म्हणजे ज्यावेळेस मुखातून बाहेर येतो, उद्रेक होतो ज्वालामुखीचा आणि या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडतो, त्यावेळेस काय होत असतं, त्याच्या मुखाशी त्याचं काय होतं, संचयन होत असतं किंवा घनरूप बनतो, तो घट्ट होतो. मग त्यावेळेस घुमटाकार किंवा टेकडीसारखी त्या ठिकाणची असणारी भूमी होते आणि त्याच टेकडीसारख्या असणाऱ्या भूमीलाच आपण लाव्हा घुमट किंवा त्या असणाऱ्या संचित झालेल्या खडकाचा आकार जर पाहिला तर कसा आहे, लाव्हा घुमटासारखा आहे. मग असं असणारं घुमट तीव्र उताराचं, त्याचप्रमाणे उंच घुमटाकार टेकड्यांची निर्मिती होते. आम्ल लाव्हारसापासून होत असते. आम्ल लाव्हारस म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सिलिकेचं प्रमाण जास्त आहे असा जर लाव्हारस भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून बाहेर पडला तर तो काय होतो, लगेच घट्ट होतो. बाहेर पडला की जास्त प्रवाहित न होता त्याच मुखाशी ज्या ठिकाणी उद्रेक झालेला आहे त्या असणाऱ्या उद्रेकाच्या मुखाशी संचयित होत असतो. अल्कली लाव्यांमुळे कमी उंचीचे विस्तृत तळ असलेले घुमट तयार होते. म्हणजेच जर अल्कली लाव्हा जर असेल तर काय होत असतं, त्या ठिकाणी कमी उंचीचं घुमट तयार होतं. कारण अल्कली लाव्यामध्ये सिलिकेचं प्रमाण, वाळूचं प्रमाण कमी असतं. मग वाळूचं प्रमाण जर कमी असेल तर तो जास्त काळ प्रवाहित होतो किंवा पातळ असाच तर जास्त काळ थंड होत नाही. मग असं असणारा न थंड होण्यामुळे काय होतं, उताराच्या दिशेने त्याचं प्रवाहित होतं. मग अशा वेळेस त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये म्हणजे ज्यावेळेस अल्कलीचं प्रमाण जास्त आहे त्यावेळेस टेकड्यांची उंची कमी असते. ज्यावेळेस अल्कलीचं प्रमाण किंवा आम्लाचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस त्या ठिकाणी टेकड्यांची उंची वाढत असते. मग अशा प्रकारची घुमटाकार टेकड्यांची निर्मिती होते. त्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारं दुसरं या ठिकाणी आपल्याला एक आकृती दाखवलेली आहे. पहा, आकृती क्रमांक 1.15 लाव्हा पठार. या पठारामध्ये किंवा या असणाऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे ते पहा. लाव्हा पठारे म्हणजेच भेगीय ज्वालामुखीतून पसरणाऱ्या लाव्हा रसापासून त्याची उत्पत्ती होते. मोठ्या प्रमाणात विस्तृत भूपृष्ठावर लाव्हारस पसरल्यामुळे अशा पठारांची निर्मिती होते. म्हणजेच ज्यावेळेस भूपृष्ठावरती विस्तृत अशा भागांमध्ये ज्यावेळेस लाव्हारस पसरतो त्यावेळेस त्या असणाऱ्या पठारांची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ भारतातील असणारं दख्खनचं पठार, त्यालाच आपण डेक्कन ट्रॅप असं देखील म्हणतो. म्हणजेच हे भारतातील असणारं जे पठार आहे, दख्खनचं पठार म्हणतो आपण, हे पठारावरती देखील अगदी सिलिकेचं असणारं प्रमाण काय आहे, जास्त आहे आणि म्हणून ते जास्त प्रवाहित होऊन अशा मोठ्या आकाराच्या टेकड्यांची निर्मिती केली जाते. त्यानंतर असणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा जो पदार्थ आहेत या पदार्थांच्या संचयनातून काय होत असते, ज्वालामुखीय काहील निर्माण होत असते. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत घनरूप, द्रवरूप, वायुरूप पदार्थ आहेत. मग या पदार्थांमध्ये च्या संचयनातून अशा प्रकारची काहील त्या ठिकाणी म्हणजेच अगदी कढईप्रमाणे त्या ठिकाणच्या असणाऱ्या भूमीला आकार येत असतो. त्याला काहील, ज्वालामुखीय काहील असं म्हटलं जातं. काही वेळेस ज्वालामुखीय उद्रेकातून खूप मोठ्या प्रमाणावर
पदार्थ बाहेर पडतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जे पडणारे पदार्थ आहे कसे असतात, खूप मोठ्या प्रमाणात असतात व त्याचवेळी खूप मोठ्या प्रमाणात दाबमुक्त होऊन उद्रेकानंतर काही प्रमाणात मोठ्या आकारांचे व खोलगट खळगे तयार होते. म्हणजेच भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून बाहेर पडणारे पदार्थ काय होतात, वेग जर जास्त असेल तर तो असणारे पदार्थ काय केले जातात, बाहेर मोठ्या प्रमाणात फेकले जातात आणि फेकल्यामुळे त्याचं संचयन ज्या ठिकाणी पडलेली आहेत त्याच भागामध्ये होत असतं. असे खळगे काही वेळेस सुमारे 10 किलोमीटरपेक्षा अधिक रुंद, शेकडो मीटर खोल अशा स्वरूपाचे खळगे तयार होते किंवा खोलगट भाग तयार होतो. कालांतराने तिथे सरोवरांची निर्मिती देखील होऊ शकते. जर अशा मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ जर बाहेर दूर अंतरावरती फेकले गेले तर त्याचं संचयन काय होणार आहे, दूर अंतरावरती होणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पडलेले आहेत त्या ठिकाणी संचयन होतं आणि संचयन होऊन त्या असणाऱ्या प्रदेशाची उंची वाढते. इतर ज्या ठिकाणी पडलेले आहेत पदार्थ त्या असणाऱ्या प्रदेशापेक्षा ज्या ठिकाणाहून म्हणजेच बाहेर पडलेले आहेत त्या ठिकाणी खोलगट भाग राहतो. मग कालांतराने ज्वालामुखीचा उद्रेक बंद होतो आणि बंद झाल्यानंतर अगदी काहीलप्रमाणे म्हणजे अगदी कडईप्रमाणे त्या असणाऱ्या भूमीला आकार येत असतो. म्हणूनच अगदी खोलगट भाग तयार होऊन अशा खोलगट भागामध्ये नैसर्गिकरित्या सरोवरांची निर्मिती होत असते. म्हणजेच कोणत्याही प्रकारचं कृत्रिमरित्या नसून अगदी नैसर्गिकरित्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या पदार्थांच्या संचयनामुळे जो मध्ये खोलगट भाग तयार झालेला आहे या खोलगट भागाच्या प्रदेशामध्ये ज्वालामुखीय काहील तयार होते आणि अशामध्ये पाणी साठल्यानंतरच नैसर्गिक सरोवरांची निर्मिती होते. त्याचप्रमाणे अशा काहिलांनाच ज्वालामुखीय विवर असे देखील म्हटलं जातं. म्हणजेच काहील किंवा विवर अशा दोन वेगवेगळ्या नावांनी या असणाऱ्या सरोवरांना ओळखलं जातं. त्यानंतर असणारा ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा जो पदार्थ आहे त्या पदार्थांपासून विवर सरोवरांची निर्मिती होत असते. ज्वालामुखीय पदार्थातून ज्यावेळेस पदार्थ बाहेर पडून संचयन होतं आणि त्या संचयनातून एक प्रकारे तट निर्माण होतो किंवा बंदिस्त निर्माण होते. अशा वेळेस त्या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या असणारा जो मध्य भाग आहे, जो खोलगट भाग आहे, या खोलगट भागामध्ये काय होत असतं, नैसर्गिकरित्या पाण्याचं संचयन होत असतं आणि त्यालाच विवर सरोवरे असं म्हटलं जातं. ज्वालामुखीय त्यानंतर असणारा ज्वालामुखीय खुंटा, आकृती क्रमांक 1.18 त्या ठिकाणी दिलेलं आहे पहा. ज्वालामुखीय खुंटा म्हणजेच ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांमध्ये असणारं आम्ल लावाचं प्रमाण जर जास्त असेल तर तो बाहेर पडलेले जे पदार्थ आहेत ते काय होतात, त्याच्या मुखाशी संचयन होतात. अगदी उंच त्या ठिकाणी काय होत असते, मुखाशी संचयन होऊन टेकडी निर्माण होत असते आणि त्याच असणाऱ्या उंच टेकडीलाच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ज्वालामुखीय खुंटा म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांपासून खंगाराकृती किंवा खंगारक शंकू त्या ठिकाणी काय असतं, निर्माण होत असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी दाखवलेला आहे पहा, आकृती क्रमांक 1.19 खंगारक शंकूची निर्मिती झालेली आहे. अगदी ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात घनरूप पदार्थ बाहेर पडतात. यात राख, अर्धवट जाळलेली निखाऱ्यांसारखे पदार्थ व सकोनाश्म यांसारख्या घटकांचं त्यामध्ये संचयन होऊन शंकाकृती टेकड्यांची निर्मिती होत असते. या अर्धवट जळालेल्या निखाऱ्यांना
खंगारक शंकू असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळी ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेले पदार्थ आहेत त्यामध्ये काही जळलेले असतात, काही अर्धवट जळलेले पदार्थ असतात. मग अशा असणाऱ्या पदार्थाचे किंवा काही लहान मोठ्या आकाराचे तुकडे असतात. या असणाऱ्या तुकड्यांपासून किंवा वेगवेगळ्या घटकांचं ज्यावेळेस संचयन होतं तेव्हा त्या ठिकाणी काय झालेलं आहे, अशा प्रकारची टेकडीची निर्मिती होते आणि त्याच टेकडीला आपण काय म्हणतो, खंगारक शंकू म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्याचप्रमाणे पुढचा असणारा जो काही ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा जो प्रकार आहे तो म्हणजेच संमिश्र शंकू. उदाहरणार्थ या ठिकाणी दाखवलेली जी आकृती आहे ते ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारस व अर्धवट जळालेले जे पदार्थ आहेत हे एकावर एक तयार झालेल्या थरांमुळे संयुक्त शंकूची निर्मिती होत असते. दोन वेगवेगळ्या पदार्थांपासून हा शंकू तयार झालेला असल्याने त्यास शंकू किंवा संमिश्र शंकू म्हणून ओळखलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या घटकांच्या संमिश्रणातून त्या ठिकाणी काय झालेलं असतं, त्या शंकूची निर्मिती झालेली असते किंवा त्या असणाऱ्या घटकाची निर्मिती झालेली असते. त्याला संमिश्र शंकू असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ अमेरिकेतील असणारे सेंट हेलेन्स या असणाऱ्या ठिकाणचं जे ठिकाण टेकडी आहे या टेकडीलाच काय म्हटलं जातं, संमिश्र शंकू या नावाने ओळखलं जातं. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या घटकांपासून भूरूपांची निर्मिती होत असते. त्यामध्ये लाव्हा घुमट, लाव्हा पठारे, ज्वालामुखीय काहील, विवर सरोवरे, ज्वालामुखीय खुंटा किंवा खंगारक शंकू, त्याचप्रमाणे संमिश्र शंकू असे वेगवेगळे वेगवेगळे घटक बाहेर पडून त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी भूरूपं निर्माण होत असतात.